हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. तर आता मी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे. आमच्या आंघोळ वगैरे सगळ्या झाल्या, तयारी झाली. 10 वाजले आणि हो हो येत आहे. तर आता आम्ही चाललोय कृषिकाच्या स्कूलमध्ये. आज पॅरेंट्स मीटिंग आहे आणि आज पूर्ण दिवस बिझी राहणार आहे, कारण मागे तुम्ही माझा शॉपिंगचा व्हिडिओ बघितलाच. आम्हाला कुठेतरी जायचं आहे परत, आणि आज काहीतरी स्पेशल पण आहे माझ्यासाठी. खूप स्पेशल राहणार आहे ते, तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर आता पहिले जाऊ आपण कृषिकाच्या पॅरेंट्स मीटिंगला. ओके बाबा. माझी मॅम रागवेल. काय मॅम रागवेल? तुझी मॅम रागवेल? बरं चला, हिची मॅम रागवेल. बरं मी बोलत राहील. तर आपण जाऊ पटकन. केस पण नाही झाले व्यवस्थित घाई गडबडीत. आता नंतर करू. ओके, आता आम्ही थोड्या वेळाने भेटू तुम्हाला. आता पॅरेंट्स मीटिंगला जाऊन येऊ, त्याच्यानंतर थोडंसं सामान पण घ्यायचं आहे मार्केटमध्ये, तर ते पण घेऊ आणि मग घरी येऊ. मग परत रेडी होऊ आणि कुठेतरी जाऊ. मग परत घरी येऊ आणि मग आम्हाला निघायचं आहे कुठेतरी. तर ते सगळं तुम्हाला स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये दिसेलच. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, बघत राहा, स्किप न करता बघा व्हिडिओ. तर बघा, आता मी कृषिकाच्या स्कूलमध्ये आलेली आहे आणि पॅरेंट्स मीटिंग चालू होती. आतमध्ये पॅरेंट्स बसलेले होते, त्यामुळे आम्ही थोडंसं बाहेर वेट करत होतो. नीता वगैरे पण आली होती. गार्डनमध्ये बघ माशी बघ, माशी अंगावरती माशी बसते बघा. कृषिकाच्या स्कूल समोर गार्डन, किती मोठं गार्डन आहे ना कृषिका तुझ्या स्कूल समोर. बघा किती छान. आज वातावरण पण खूप मस्त आहे, असं छान आभाळ आणि वारा. आज वारा खूप आहे. आणि ही कृषिकाची स्कूल. तर तुम्हाला कृषिकाची स्कूल कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. ओ ग, इथे चिपकलाय. काय चिपकलाय ग? नाही पडत. तू या साईडला. या साईडला बसून ये. ओके. अच्छा, असं हलत होतं का ते? माझं लक्षच नव्हतं ग. आम्ही आता मस्त गार्डनमध्ये बसलो आहे, कारण नीता, मंगेश भाऊ आणि डुग्गू पॅरेंट्स मीटिंगला आले आहे. तर ते आता इथे आहे आतमध्ये, तर त्यांचं व्हायचं आहे. ते आले की यांना जायचं आहे चहा प्यायला. आपले पप्पा वॉक करते, तर चहा प्यायला जायचं आहे त्यांना. तर ते म्हणून थांबलो आम्ही, त्यांचं वेट करतो इथे. तर ते येतील आता. ते आल्यानंतर मग आपण निघू. हो येत आहे, त्याची मीटिंग होऊ दे परी. टीचर ओरडेल आता. जसं तुला सांगितलं ना टीचरनी लिहायचं. अजून काय सांगितलं तुझ्या टीचरनी? हां, तुझ्या टीचरनी काय सांगितलं मला सांग. हो, दगड म्हणतात. गडर. बरं दिसलं मला, दिसलं. हो बापरे, हो खरंच आहे ग. तुटलाय म्हणजे. हा हो ना परी. चला, तुम्हाला भेटते मी थोड्या वेळात. तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल. माझा एका हॉस्पिटलमध्ये प्रमोशनल व्हिडिओ होता. त्यासाठीच माझ्यासाठी तो दिवस खूप स्पेशल होता, कारण अशी ऑपॉर्च्युनिटी यायला खूप कष्ट आणि खूप मेहनत करावं लागते. आणि त्या मेहनतीचं फळ मला कुठेतरी मिळालं होतं. आणि थोडंसं म्हणजे जवळपास माझे आज 2,500-3 हजार सबस्क्रायबर झालेले यूट्यूबवरती आणि 1 मिलियन व्ह्यूज तर झालेलेच आहे. तर त्याचंच थोडंसं यश म्हणावं लागेल ते, की मला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती, म्हणून तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता. आणि आता बघा, आम्हाला संध्याकाळी जायचं होतं. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच कुठे जायचं होतं. तर त्यासाठी थोडी शॉपिंग पण करायची होती. हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर बघा, मी म्हटलं होतं तुम्हाला मगाशी की आज माझ्यासाठी काहीतरी स्पेशल आहे. तर तिथेच चालली आहे मी आता. आणि माझा खूप नवीन लुक दिसत असेल तुम्हाला, सगळा मेकअप पण नवीन दिसत असेल. तर थोडंसं हेअरस्टाईल केलेली आहे मी. तर आज जाते आहे मी प्रमोशनल व्हिडिओला. तर एका हॉस्पिटलचा प्रमोशनल व्हिडिओ आहे. तर तिथे आज मला बोलवलेलं आहे, तर मी तिथे चालली आहे. तर तुम्ही पण चला माझ्यासोबत आणि नक्की बघा कोणतं हॉस्पिटल आहे. तर आणि नक्की तुम्ही पण तिथे व्हिजिट करा. खूप छान हॉस्पिटल आहे ते. चला, आम्ही पोहोचलो आता हॉस्पिटलमध्ये. आता वरती जाऊ आपण, बोलू पहिले
त्या मॅडमसोबत. त्यानंतर मग पुढचं शूट करते आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण नक्की येईल, तर तो पण नक्की बघा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ. त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णच कळेल की कोणतं हॉस्पिटल वगैरे आहे. तर चला भेटू. तर बघा, या डॉक्टर पल्लवी बावणे मॅडम आहे. तर यांच्याकडे आज मला यायचं होतं हॉस्पिटलचं प्रमोशनल व्हिडिओ करायसाठी. तर त्यासाठी मी आलेली होती आणि समोर गेटवरती त्यांनी खूप छान असं लोगो वगैरे लावून नाव लिहिलेलं होतं. ते पण थोडंसं शूट केलं. तर त्या तोपर्यंत लाईट वगैरे लावत होते आतमध्ये. नमस्कार. मी डॉक्टर पल्लवी बावणे, विश्वकला आयुर्वेदिक तुमचं स्वागत आहे. मॅडम, म्हणजे तुमच्याकडे कोणतेही पेशंट आले तर कशा प्रकारे तुम्ही त्यांना ट्रीट कराल? आपल्याकडे पूर्णपणे आयुर्वेदिक चिकित्सा होत असते. जन्मापासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत आपण ट्रीटमेंट करतो. म्हणजे लहान मुलांच्या सुवर्णप्राशनापासून तर कोणाला पॅरालिसिस असू दे, स्ट्रोकचा हे असू दे, वाताचे आजार असू दे, स्त्रियांचे आजार असू दे, त्या सगळ्या गोष्टींवर आपण ट्रीटमेंट करत असतो. तसं मी तुम्हाला फॉर्मॅट देईल की आपण कुठल्या आजारांवर ट्रीटमेंट करतो. आपल्याकडे आयुर्वेदिक चिकित्सा त्यासोबत पंचकर्म थेरपीसुद्धा होत असतात. तर त्या कोणाला वेट लॉस करायचा आहे किंवा इनफर्टिलिटीचे ट्रीटमेंट करायचे आहे, कोणाला मुलं बाळ होत नाही, IVF करूनसुद्धा थकलेले आहे, तर इथे आपण उत्तर दक्षिण ट्रीटमेंटनी इनफर्टिलिटीची चिकित्सा करत असतो. तर मी तुम्हाला माझे पंचकर्म रूम आणि औषधी रूम आणि पूर्ण क्लिनिक दाखवते आणि त्यानुसार माहिती देत असते. चला, तर आता आपण मॅडमची रूम बघू, जिथे कुठे पंचकर्म केल्या जाते आणि परत ते कशावरती पंचकर्माची ट्रीटमेंट करतात ते पण बघू. चला, तर बघा, ही आहे पंचकर्माची रूम. इथे पूर्ण पंचकर्माची ट्रीटमेंट केली जाते, थेरपी केलेली जाते. हा बेड आहे, या बेडवरती पण होतं. आणि हे स्टीमर आहे, या स्टीमरमध्ये औषध वगैरे बनवून पेशंटला दिलं जातं. आणि शिरोधरा पात्र आहे हे. तर आपल्या इथे झोपून कपाळावरती ती औषध वगैरे पडून आपलं स्ट्रेस वगैरे कमी करण्यासाठी मदत होते याची. तर याचा डिटेल तुम्हाला मॅडम सांगतील. मला थोडं माहिती होतं, मी सांगितलं. आता मॅडम सांगेल तुम्हाला. हा पंचकर्म टेबल आहे. तिथे आपण पेशंटला मेडिकेटेड ऑइली मसाज करत असतो. त्यानंतर हा डोम पूर्णपणे क्लोज होत असतो आणि इथे आपण पेशंटला स्टीम देत असतो. हा डोम पूर्णपणे क्लोज होतो. अशा पद्धतीने आपण पेशंटला 10 वेळा म्हणजे ट्रीटमेंट करून खाली जी आधीची पद्धत होती तशी आता नाही आहे. आता हा नवीन पद्धतीचा टेबल आहे. तर तुम्हाला इथेच झोपून पेशंटला स्टीम देता येते. त्याच्यानंतर पेशंटचे जे काही ट्रीटमेंट असेल, जसं इन्सॉम्नियाचे पेशंट आहे, म्हणजे ज्यांना झोप येत नाही, ज्यांना इथे थोडंसं माहितीपत्रक म्हणजे फोटोनी आपण व्हिज्युअलाइज करून बघू शकतो. तुम्ही आणि तुम्हाला विश्वकला आयुर्वेद सेंटरमध्ये तुम्हाला एक गोष्ट नवीन माहिती मिळेल की या हॉस्पिटलमध्ये हँडमेड तुम्हाला सगळ्या मेडिसिन्स पण दाखवल्या मी आत्ताच. आणि इथे मॅडम छान एक्सप्लेन पण करत होत्या. आणि खरंच माझ्यासाठी तर खूप स्पेशल दिवस होता आणि मॅडमनी पण खूप छान माहिती दिली. यानंतर मग आम्हाला जायचं होतं, अकोला निघायचं होतं. कारण अकोल्याला राणीचं लग्न फायनल करायसाठी आधी मुलाचं घर बघायला जायचं होतं. तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनीच बघितला. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळंच कळलं. विश्वकला आयुर्वेदमध्ये छान असं मॅडमनी माहिती दिलेली आहे आणि आपली माहिती पण झालेली आहे आता पूर्ण घेऊन. आता मॅडमनी मला गिफ्ट केलं आहे. काय केलं असेल? हेअर ऑइल दिलाय मॅडम. केस खूप गळते असं त्यांची फर्स्ट कंप्लेंट. मला स्वतः इथे मी तेच ट्रीटमेंट करणार आहे आता. तर तुम्ही पण नक्की आहे, कोणाला केस गळती वगैरे असेल तर नक्कीच या. मी पण स्वतः केअर करत आहे. आणि बघा, मॅडमने मला दिलेली औषध आता मी पण लावून बघणार आहे. आधीच माझे लांब आहे पण अजून लांब करायचे. चला, तर आता आपण हॉस्पिटलमधून तर निघालो, पण आता आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी. तर माझी साडी अडकली आहे, आम्हाला जायचं आहे बाहेर. त्याच्यासाठी आता मी साडीसाठी फिरत आहे. ॲक्च्युली माझी साडी आईने चंद्रपूरवरून काकूच्या हाताने पाठवली. पण काकू आता ज्या ॲड्रेसवरती आहे तो ॲड्रेस काय आम्हाला भेटतच नाही आहे. आम्ही फिरतच आहे, गाडीने फिरतच आहे. आणि वेळ तर होऊन चालली, आम्हाला 6ला की काहीतरी निघायचं पण आहे. आता बघू. तर राणी म्हणजे माझी भाची, तर तिचं लग्न फायनल झालेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल शॉर्ट व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे मी. आणि ज्यांनी कोणी नसेल बघितलं तर ते पण माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता व्हिडिओ. आणि त्या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज पण आलेले आहे. तर
आता आम्ही निघालो आहे घरी जायला. तर व्हिडिओची मी इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि आता आम्हाला संध्याकाळी निघण्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल.